नमस्कार. आज मी बनवणार आहे कच्च्या कैरीपासून आंबट गोड आणि चटपटीत अशी आंबापोळी आणि सोबतच अगदी चटपटीत अशी कच्च्या कैरीची जेली देखील तयार करणार आहे. त्यासाठी इथं मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. वजनी प्रमाणात या दोन्हीही कैऱ्या 700 ग्रॅम इतक्या भरलेल्या आहेत. कैऱ्या ह्या कडक वापरा किंवा थोड्याशा लूज असलेल्या कैऱ्या देखील तुम्ही इथं हे पापड किंवा जेली बनवण्यासाठी वापरू शकता. घेतलेल्या कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतल्या. आता या कैऱ्यांवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर चाकूच्या मदतीने दोन्हीही कैऱ्यांवरची मी साल काढून घेते. तोतापुरी कैऱ्या ह्या कमी आंबट असतात, त्यामुळे आंबापोळी किंवा जेली बनवण्यासाठी इथं मी या कैऱ्यांचा वापर केलेला आहे. आता बघा, साल काढल्यानंतर आपल्याला या कैऱ्यांमधला गर काढून घ्यायचा आहे. तर चाकूने अशा पद्धतीने या दोन्हीही कैऱ्यांमधला मी गर काढून घेते आणि जी कोय आहे ती आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे. दुसरी कैरी आहे ती अगदी थोडीशी नरम पडलेली आहे. अशा कैऱ्या तुम्ही पापड बनवण्यासाठी वापरल्या तरीही चालू शकतो. तोतापुरी कैऱ्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कैऱ्या पापड बनवण्यासाठी वापरू शकता, पण शक्यतो कमी आंबट असणाऱ्या कैरीचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपली आंबापोळी जास्त आंबट होणार नाही. काढून घेतलेल्या कैरीचा गर एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. सुरुवातीला अर्धा गर मी मिक्सर जारमध्ये काढून घेतला आणि तो मिक्सरला बारीक करून घेतला. आता त्यामध्येच उरलेला अर्धा गर देखील काढून घेते आणि तो देखील यामध्येच मी मिक्सरला बारीक करून घेते. कैरीचा गर बारीक करत असताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी न घालताच अशा पद्धतीने याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं पहा, अगदी बारीक अशी मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता यामध्ये एखादा दुसरा मोठा कैरीचा तुकडा गेलेला असू शकतो, त्यामुळे आपल्याला हे संपूर्ण मिश्रण आहे ते एका मोठ्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे. हे गाळण्यासाठी शक्यतो थोड्याशा मोठ्या गाळणीचाच वापर करायचा, त्यामुळे मिश्रण पटकन गाळलं जातं. जास्त छोट्या होलची चाळणी वापरली तर हे मिश्रण गाळलं जाणार नाही, कारण हे मिश्रण थोडंसं घट्टसर असतं. असं हे मिश्रण आपण एकदा या चाळणीमधून काढून घेतलं तर यामध्ये गेलेला एखादा दुसरा मोठा तुकडा असेल तो वेगळा होतो. बारीक करून घेतलेलं कैरीचं संपूर्ण मिश्रण मी गाळून घेतलं. त्यानंतर बघा, चाळणीमध्ये असे हे मोठे मोठे तुकडे आणि कैरीचे जे केशर होते ते बाजूला निघलेले आहेत. आता गाळून घेतलेला जो कैरीचा पल्प आहे तो आपण कढईमध्ये काढून घेतलेला होता. त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. वजनी प्रमाणात 700 ग्रॅम कैरी होती, त्यासाठी इथं मी 200 ग्रॅम इतकी साखर वापरलेली आहे. कपने मोजली तर कप भरण्यासाठी अगदी थोडीशी साखर कमी होती. साखर घातल्यानंतर ही कढई गॅसवरती ठेवते आणि सतत हलवत आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. इथं मी 1 कप साखरेचा वापर केलेला आहे. कैरी किती आंबट गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालू शकतं. कैरी अगदी जास्त आंबट असेल तर थोडीशी साखर तुम्ही इथं वाढवू शकता. साखर वितळल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळसर दिसतं. आता याला आपल्याला थोड्या वेळासाठी शिजवायचं आहे. अंगावरती उडत आहे, त्यामुळे यावरती झाकण ठेवून याला मी शिजवून घेते. थोड्या वेळासाठी हे मिश्रण मी शिजवून घेतलं. त्यानंतर बघा, हे मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे, म्हणजेच हे मिश्रण आता शिजलेलं आहे असं दिसत आहे. पापडचं मिश्रण शिजलं आहे का नाही हे कसं ओळखायचं ते पाहूयात. एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेते आणि अशा पद्धतीने हे प्लेट फिरवून घेते. तर बघा, यामधलं मिश्रण वेगळं आणि पाणी वेगळं असं अजिबात होत नाही. एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे आणि जास्त पातळही नाही, म्हणजेच पापड घालण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे. आंबा पापड बनवण्यासाठी लागणारं मिश्रण एकतारी येईपर्यंत शिजवण्याची अजिबात गरज नाही. थोडंसं चिकटसर झालं की आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर इथं पहा, अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे मिश्रण शिजलेलं आहे. आता यामध्ये मी काही फ्लेवर्स ॲड करते. पापड चवदार लागावेत यासाठी इथं मी पाव चमचे इतकं सेंदव मीठ घातलेलं आहे. सोबतच पाव चमचा चाट मसाला घालते आणि कलर छान यावा, अगदी हे हिरव्या रंगाचे पापड दिसावेत यासाठी यामध्ये मी 2 चिमूटभर इतका ग्रीन फूड कलर ॲड केलेला आहे. या पापडमध्ये फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कैरीचे पापड बनवत आहोत त्यामुळे कैरीचा रंग या पापडला यावा यासाठी यामध्ये मी अगदी 2 चिमूटभर इतका हिरव्या रंगाचा फूड कलर घातलेला आहे. आता गॅस बंद केलेला आहे. हे संपूर्ण फ्लेवर्स मी यामध्ये व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेते. हे कैरीचे पापड आपल्याला हे मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच बनवायचे आहेत. लगेचच मी एका मोठ्या ताटाला तूप लावून घेते, त्यामुळे पापड ताटाला चिकटणार नाहीत. वाळल्यानंतर हे पापड ताटापासून पटकन निघले जातील. ताटाला साजूक तूप लावून घेतल्यानंतर पळीच्या मदतीने थोडं थोडं करत हे मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेते.
मिश्रण बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे, कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे, जास्तही पातळ झालेलं नाही। पापडचं मिश्रण ताटामध्ये काढल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने याला मी अगदी पातळ असं पसरून घेते। मला हा आंबा पापड अगदी पातळ असा बनवायचा आहे, त्यामुळे हे ताटामध्ये मी अगदी पातळसर असं पसरून घेते। जेवढा पापड आपण पातळ करू ना तेवढा पापड लवकर वाळला जातो। तुम्हाला जाड पातळ जसा पापड बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू शकता। तर या संपूर्ण ताटामध्ये याच पद्धतीने हे मिश्रण मी अगदी पातळ असं पसरून घेते। तर इथं पहा, हे मिश्रण आहे ते एका मोठ्या ताटामध्ये मी अगदी पातळ असं पसरून घेतलेलं आहे। आता उरलेलं मिश्रण मी अशा प्रकारच्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेते। प्लेटला देखील मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं होतं। या प्लेटमध्ये हे मिश्रण मी थोडंसं जाडसरच पसरून घेते, कारण याची मला जेली बनवायची आहे। जेली ही थोडीशी जाडसरच असते, त्यामुळे आपण या प्लेटमध्ये हे मिश्रण थोडंसं जाडसर पसरून घेऊयात। तुम्हाला जर का संपूर्ण मिश्रणाची जेली बनवायची असेल तर तुम्ही एकाच भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण जाडसर असं पसरून घ्या। सर्वच मिश्रणाचे पापड बनवायचे असतील तर दुसऱ्या परातीमध्ये देखील हे मिश्रण अगदी पातळ असं पसरून घ्या। बघा, अशा प्रकारचं चिकटसर असं आपले हे मिश्रण तयार झालेलं होतं। यापासूनच आपण जेली आणि पापड बनवत आहोत। कच्च्या कैरीची जेली आणि कच्च्या कैरीचे हे पापडचे ताट आपण उन्हामध्ये वाळून घेऊयात। एका दिवसामध्ये उन्हामध्ये हे ताट आणि जेली छान वाळली जाते। ऊन नसेल तर फॅनच्या हवेला देखील तुम्ही याला वाळवून घेऊ शकता। पूर्ण एक दिवसासाठी मी याला फॅनच्या हवेला सुकवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी थोड्या वेळासाठी हे ताट मी उन्हामध्ये ठेवलेलं होतं। त्यानंतर बघा, हा पापड छान वाळलेला आहे, त्याचबरोबर ही जेली देखील बऱ्यापैकी वाळलेली आहे। आता आपण हा पापड आहे तो ताटापासून वेगळा करूयात। त्यासाठी ताटाच्या कडेने बघा आपल्याला हा पापड चाकूने हलकासा मोकळा करून घ्यायचा आहे, त्यामुळे ताटापासून तो पटकन निघला जातो, अजिबात तुटत नाही। सर्व बाजूने पापड मी चाकूने मोकळा करून घेतला। त्यानंतर हा पापड मी दोन्ही हाताने खेचून ताटापासून वेगळा करून घेते। पापड काढत असताना बघा, मध्येच कुठेही तुटला जात नाही, अगदी अखंड असा पापड निघत आहे। पापड काढताना बघा, अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला ताटापासून वेगळा करायचा आहे, त्यामुळे पापड अगदी पटकन निघला जातो आणि अजिबात तुटत नाही। तर इथं पहा, हा पापड आहे तो मी सर्व बाजूने अगदी छान असा मोकळा केलेला आहे आणि हा पापड ताटापासून अगदी पटकन असा वेगळा झालेला आहे। पापड बघा किती पातळ झालेला आहे, अगदी हात देखील यामधून दिसत आहे। इतका ट्रान्सपरंट असा हा कच्च्या कैरीचा पापड बनून तयार झालेला आहे। अगदी मऊ लुसलुशीत पापड बनून तयार होतो। याची घडी देखील बघू शकता तुम्ही, अगदी पोळीप्रमाणे तयार होत आहे। आता हा पापड मी पुन्हा एकदा ताटामध्ये पसरून घेते आणि याला मी कट करून घेते। कच्च्या कैरीचा हा पातळ आणि मऊ लुसलुशीत असा आंबट गोड आणि चटपटीत चवीचा पापड तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कट करू शकता। इथं मी या पापडचे रोल बनवणार आहे, त्यामुळे अशा पद्धतीने उभ्या लाईन कट करून घेते। तुम्हाला ज्या आकारामध्ये हा पापड पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घ्या। अगदी छोटे छोटे तुकडे केले तरीही चालू शकतं। लहान मुलं अगदी चॉकलेट प्रमाणे हे पापड खातात। या पोळीवरती बघा, असे हे उभे लाईन मारल्यानंतर याचा मी रोल करून घेते। रोल बघा किती सुंदर बनून तयार होत आहे। या पापडला रंगही छान आलेला आहे। याच पद्धतीने सर्व मी जे कट केलेले तुकडे आहेत त्याचे रोल बनवून घेते। रोल दिसायला खूप सुंदर दिसतात। हवं असेल तर तुम्ही यालाच अगदी चौकोनी आकारामध्ये देखील कट करून एकावरती एक ठेवून स्टोअर करू शकता। आता हे कच्च्या कैरीचे पापड आपण अगदी 6 महिन्यांसाठी देखील स्टोअर करू शकतो, अजिबात खराब होत नाही। कच्च्या कैरीचे हे पापड आणि जेली आपण काही महिन्यांसाठी स्टोअर करू शकतो, पण काही महिन्यांसाठी हे आपल्याकडे राहणारच नाहीत, कारण हे चवीला इतके छान लागतात ना, अगदी काही दिवसांमध्येच फस्त होतात। प्लेटमध्ये पसरून घेतलेलं मिश्रण आपण थोडंसं जाडसर ठेवलेलं होतं, ते देखील छान वाळलेलं आहे। आता याला मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेते। प्लेटमध्ये बनवून घेतलेली कच्च्या कैरीची जेली बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि खायला आणि चवीला देखील तितकीच भन्नाट लागते। एकाच मिश्रणापासून आपण मऊ लुसलुशीत पातळ अशी कच्च्या कैरीचे पापड आणि सोबतच अशी ही जेली बनवली। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। उन्हाळी वाळवणाच्या आणखीन तुम्हाला काही रेसिपी पाहिजे असतील ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।